गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याला अवकाळीचा मोठा तडाखा जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेलं पीक जे आहे ते आता पूर्णतः जमीनध्वस्त होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता आहोत एका ज्वारीच्या शेतामध्ये आणि आपण पाहतोय परिस्थिती की पूर्ण कष्टाने उभा केलेली ही ज्वारी खरं तर आता जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर जवळपास 6 फुटापर्यंत हे ज्वारी पीक जे आहे त्या ठिकाणी आलेलं होतं, मात्र अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे हे पीक जर का आपण पाहिलं तर पूर्णपणे आता जमीनदोस्त झालेलं आहे आणि याची जी ज्वारी आहे ही ज्वारीसुद्धा आता पूर्णपणे हातातून गेलेली आहे। कारण ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पाणी या ज्वारीमध्ये पावसाचं गेल्यामुळे हे आता पीकसुद्धा नासायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत ज्वारी उत्पादक शेतकरी आहेत। मामा, काय परिस्थिती आहे शेतामध्ये? अवकाळीमुळे तुमचं बाग पूर्णपणे पीक जे आहे ज्वारीचं ते पूर्णपणे झोपलेलं आहे। मी लहानपणापासून शेती करतो। तुकाराम भीमराव जेऊरकर हा शेतकरी। मी लहानपणापासून असं नुकसान अशी परिस्थिती कधी झालेली नाही। खरीपाचं पीक वाहून गेलं पाऊस जास्ती होऊन आणि रब्बीचं पीक वारा वादळीनं जमीनदोस्त झालं अशी परिस्थिती शेतकऱ्याला आलेली आहे। पुन्हा काय बोलायचं सांगा। मग आता हे एवढं पिकवलेलं सगळं जे आहे ते हातात तोंडाशी आलेलं घास आता गेलाय। तोंडाला आलेलं घास गेलेले आहे आणि ह्याला किती खर्च केलेला आहे शेतकऱ्यालाच माहीत आहे। खरीप आणि रब्बी पिकाला किती खर्च झालेला आहे त्याला हिशेब नाही। शेतकऱ्यानं काय करावं? सरकारकडून काय तुमची अपेक्षा आहे? सरकारकडून नुकसान भरपाई कडून ह्या पिकासाठी सरकारनं काहीतरी नुकसान भरपाई मिळालं पाहिजे अशी माझी एक अपेक्षा आहे। खरं तर इथे ज्वारीचे मालक आहे। काय परिस्थिती आहे ज्वारीचं? कशा पद्धतीचं एकंदरीत हे पीक होतं आणि काय परिस्थिती होती आणि आता काय नुकसान झाले? साहेब, इथं अगोदर खरीप पीक होतं। खरीप पीक सगळं वाहून गेलं इथं। पुन्हा ते सगळं कसं तर सावरून हे रान स्वच्छ केलं आम्ही। ह्याच्यात इतकं मोठं गवत लागलं होतं सगळं। ह्याला सगळं गवत स्वच्छ करून ह्याला ज्वारी पेरलं। पण ह्याला इतकं कष्ट केलं की साहेब, आम्ही रात्रीचं दिवसाचं रात्री करतो। आमच्याकडे लाईट असं मिळतं आहे की रात्री 12ला लाईट येत आहे आणि सकाळी 8ला जात आहे। आम्ही शेती करायचं कसं साहेब? सरकार म्हणतोय दिवसा लाईट देतो म्हणतोय, अद्याप दिवसा लाईट आम्हाला मिळत नाही साहेब। 3 शिफ्ट लाईट मिळतेच। एक आठवडा रात्रभर पाणी द्यायचं आम्ही। ह्याला रात्रभर पाणी देऊन ही ज्वारी आम्ही आणलेलं आहे साहेब। तर ही आमच्या हातात तोंडाला आलेलं घास सगळं वाहून गेलं, जमीन दुस्त झालेलं आहे साहेब। ह्या ज्वारीला दाणच येणार नाही, सगळं निसवलेलं होतं। आता दाणा भरायच्या अवस्थेत होतं, पूर्ण जमीन दुस्त झालेलं आहे। हे तुम्ही बघू शकता, पूर्ण जमीन दुस्त झालेलं आहे ज्वारी। खरीप तर 1 रुपयाचं झालं नाही, आम्हाला सगळं लॉस झालेलं आहे। आणि आता रब्बीसुद्धा आम्हाला लॉस झाला। आम्ही जगायचं कसं हीच आम्हाला पुढं प्रश्न पडत आहे। सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची? आम्हाला सरकारकडनं भरीव मदत मिळावं ताबडतोब। पंचनामा करून आम्हाला लगेच भरीव मदत मिळावं। सरकारनं गेल्या वेळेला खरीपला आम्हाला फक्त 8,500 मिळालेला। 8,500मध्ये आम्हाला काय होतं साहेब? खत, बियाणे, लेबर सगळं महागाई आहे आता। आम्हाला काहीच त्याच्यात वाचत नाही। शेती करायचं म्हणजे फार दुर्लभ झालं। लक्षात सरकारला आम्हाला एकच कळकळी विनंती आहे की तुम्ही 8,500 देऊ नका। जर शेतकऱ्याकडे बघा की इतकं मोठं सरकार आम्हाला एका एकरला कमीत कमी ज्वारीचं पीक येईपर्यंत 10,000-15,000 रुपये खर्च होत आहे। सरकार आम्हाला 8,500 देत आहे, काय वाचणार आहे त्याच्यात? सरकारी अधिकारी कोणी आले होते का पाहणी करायला? कोणच आलं नाही साहेब। अद्याप कुठलंही तलाठी आलं नाही, ग्रामसेवक आलं नाही, कृषी सहाय्यक कोणच आले नाहीत त्याच्यात। नुकसान कसं मिळणार तुम्हाला जर पंचनामाच नाही? आमचा कळकळीची विनंती आहे त्यांना, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि ताबडतोब कृषी सहाय्यक किंवा तलाठ्याला इथं येऊन पंचनामा करावा असं आमचं विनंती आहे। पण पाहतोय खरं तर शेतकऱ्याचं हे हिरवं सोनं जे आहे ते आता पूर्णतः मातीमोल झालेलं आहे। अतिशय कष्टाने पिकवलेलं हे पीक जे आहे ते आता एकाच अवकाळी पावसाच्या आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यामध्ये पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सरकारने याबाबत तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मंद्रुप, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।